काय झालं काय? आता त्यांच्याशी चॅट करतोय मी, ते बोलतात आहे उद्या डिलिव्हरी करू. काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे फ्रेंड्स, व्लॉगच्या थंबनेलवरती तुम्ही बघितलंय. आता ते बोलतात ते माझे चॅट चालू आहे. लोन बिन प्रोसिजर चालू होती ते सांगून नंतर आता एक दिवस अगोदरच आहे आणि जी माझ्या डोक्यात एक्साइटमेंट आली आहे. खरं? हा ते बोलले उद्या. हा किती हा. वाजता? टायमिंग नाही बोलले, बट आपलं पेंडिंग पेमेंट आहे वगैरे ते सगळं करून होऊन जाणार. आता ते ओके तर म्हणजे हा तर बोललेत, उद्या गेल्यावरती समजेल एकदा शोरूम मध्ये प्रॉपर. पण त्याने ते बसवलं नसेल ना. हा तर ते बसवून घेतील. ते आपण गाडीमध्ये सिस्टम बसवायला सांगितलं, अँड्रॉइड स्क्रीन टच वाला. बोललास तू वर्ड बोललास गाडीमध्ये. मग थंबनेल पण आहे ह्याचा. झालंय एवढंच की एक दिवस अगोदर त्यांचा मेसेज आला की उद्या होणार, मग इथूनच स्टार्ट. कारण की आता मला माहित नाही मला रात्री झोप लागेल की नाही. उद्या घेऊन यायची आपण. मग आपली आपण घेऊन यायची ऑफकोर्स. सिरियसली? बघ काय करायचं, घेऊन यायची घरी का कुठं दुसरीकडे ठेवायची, पार्किंग लॉट मध्ये वगैरे कुठे दुसरीकडे. बिकॉज आपल्या बिल्डिंग मध्ये इन्फॉर्म करावं लागेल कुणाला. अरे यार सेक्रेटरी यांना त्यांना एक दोनशी बोलावं लागेल की ही भले फ्री पार्किंग स्पेस आहे. मी आयडिया काढते थांब, माझ्या महिला मंडळाकडून आयडिया काढते आणि मग तुला सांगते. चला चला चला, खूप इथंच बोलणं झालं. मला हे माझं काम आता पटपट करायचं एडिटिंग. मी काय म्हणते, म्हणजे डायरेक्ट उद्या सांगायची आहे. अरे हे का ते रोडीस सारखा, मतलब मैं सिलेक्शन हो गया, मतलब मैं सिलेक्ट हो गया का? तुला वाटत नाही तू उद्या भेटणार आहे का? नाही भेटावी तुला उद्या? म्हणजे मी शॉक आहे. पण बाय द वे तुझ्या बर्थडेचं गिफ्ट इन ऍडव्हान्स दिले. चला हे व्लॉग मी अपलोड करून घेतो आणि कंटिन्यू करू सकाळी, कारण की आता रात्रभर असणार आहे एक्साइटमेंट आणि बऱ्याचशा काय काय व्हिडिओ बघत बसणार आहे मी कारचे. हा किती वाजता सांगितलंय? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग. आणि मस्तपैकी आपण रात्री बोललेलो ना एक्साइटमेंट मध्ये झोप येणार नाही काय नाही, तसंच झालं. मी 3 वाजता झोपलो आणि सकाळी आता उशिरा उठलो मी. ठीक आहे, मस्तपैकी गाडीचे रिव्ह्यूज बघितलेत मी काय 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 ते. थोड्याच वेळात आपण जाऊ. त्यांना सांगितलं 3:30-4 पर्यंत आम्ही. त्यांनी 12 वाजताच बोलवलेलं, बिकॉज काही छोटं मोठं काम आपण वेगळं पण करवतोय गाडीमध्ये, त्यामुळे त्यासाठी आपल्याला वेट करायचं आहे. आणि बुग्गू पूजा आज बुग्गू अशीच निघणार आहे. पण तू ही साडी घालून येणार तिकडे? हो खरं? बापरे, मी पण कपडे चेंज करणार आहे. हे तर आता नाश्ता इतका चालू आहे घरीमध्ये मस्तपैकी. एक व्यक्तीने तर आजचे नॉर्मल कपडे पण एकदम छान वाले घातले. हे कसल्या खुशीमध्ये? असंच. मग तू अशीच येणार आहे की? अशी नाही. चला छानपैकी नाश्ता आवरून घेऊ आणि जेवण करून जाऊया की गाडी घेऊन जेवायला जाऊया कुठेतरी? कशाला? जेवण करून जायचं, जेवण बनवते. आता एक प्रश्न पडलाय साला, मी पहिला पेट्रोल भरायला घेऊन जाऊ की पहिला घरी आणून इथं पूजा थोडीशी पूजा करेल का तिथेच करणार आहे? मंदिरात डायरेक्ट घेऊन जाणार आहे. डायरेक्ट? हा. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. एक्साइटमेंट मध्ये विसरून गेली की हिरोईनचा का हे बोर्ड बाहेर पण निघतो. हे वापर ना. अरे नको थांब, मला उचलायचं. आता ना बेटा, आता नॉर्मल वाली चप्पल घाल, ती नको, त्याला टाइम लागेल घालायला. हे बघ दुसरी इकडेच आहे, पुढे ते काय शोधतीये? अच्छा नाही ती वेगळी वेगळी. पण ही घाल ना बेटा. नाही का? हा मग तू तशी पण छानच आहे बेटा, चप्पल घालून काय फरक नाही पडत. तू आता ही घाल चल. ती कोणती आहे? आपल्याला पेढे घ्यायचे. हा मग तुझ्यासाठी तर वेगळं घेऊया थोडं. आता पेढे डिसाईड करूया फ्रेंड्स, पेढे घेऊया कुठे तरी. उसमें और पाव किलो ऍड कर दो. आपण फायनलाइज केलं फ्रेंड्स. बिकॉज आता माहिती आहे आपल्याला की ते आपल्याला हे करावं लागेल डिस्ट्रीब्यूट. बट हा ती वाली मिठाई फायनलाइज केली फ्रेंड्स. पाव किलो आणि अर्धा किलो पाहिजे बोललीस ना तू? खाणार आहे पक्का? बुंदी खाणार आहे? खाणार आहे की नाही? नक्की खाणार आहे बेटा? बुग्गूसाठी आपण सेपरेटली फ्रेंड्स थोडीशी बुंदी घेतली 50 ग्राम आणि एक ते घेतलं. बाकी पेढे आपण डिसाईड केलेत काय घ्यायचे ते. आता हाराचं मला थोडंसं कन्फ्युजन आहे. अजून पुढे 200 दुकानं बघतो, पण एकदम म्हणजे एकदम पण मोठा हार नको आणि एकदम पण छोटा नको वाटायला, अशा टाईपमध्ये. हा
आपण फिट मंदिरापर्यंत आलो विचारत बट एक हाराचं दुकान भेटत नाही. ते जे दादा होते ते पण बोलले आता नाही, डायरेक्ट संध्याकाळीच भेटल. मोस्टली हाराचे दुकान बंद आहेत सगळे. या टायमिंगला आपण निघालोय तेव्हा बघू आता हार भेटेल नाही तर विदाऊट हार आपल्याला गाडी घ्यायला जावी लागेल. देव बाप्पा आहे, लक्ष देतो बेटा. हो बस थँक्यू बोल जरा. बाय बाय. यार आता हार कुठे शोधू, मला सकाळीच बुक केला पाहिजे होता हार, बट माझ्या लक्षात आहे. इनफॅक्ट माझ्या आता पण लक्षात होतं, पूजाने लक्षात आणून दिलं की अरे हर्ष हार बोलून ये, हार भेटायला वेळ लागेल. थोड्याच वेळेत आपल्याला इथे यायचं फ्रेंड्स, CR मोटर्स. तिथून आपण आपली गाडी बुक केली आहे. बट पहिला हार शोधायला पूजा बोलली स्टेशनला बघून, स्टेशनला भेटेल का. चला स्टेशनला आपण इथून चाललोच होतो, तितक्यात कॉर्नरला बघितला तर पाठी एक हाराचं दुकान उघडं दिसलं. आपण जाऊन विचारू दादांना हार भेटेल का. हाँ गाड़ी के लिए. हाँ ये कितने फुट का रहेगा. ये हमारा 2 फुट. आपने 3-3.5 फुट का गुलाब गिलाब लगा के थोड़ा सा. कितने तक होगा. 250. कभी तक मिलेगा. अभी लेके जाओ. आता आपण गुलाब काढले तर आता मस्तपैकी आपल्याला हार बनवून भेटेल. कशाला आता माझी नाही बोलायचं, आपली बोलायचं. आपलं आहे. हा मग मी कशाला उतरू आपल्या इथं. नाही मला फक्त पाय टेकायचं, मला पण उभा राहून कंटाळा आलाय. काय करणार बेटा, थोड्या वेळ उठून काय करू. आपल्याला निघायचं हार बनून रेडी झाला की. दर थोड्या दिवसांनी काय आठवड्यांनी एक ना एक तरी तीळ दिसतोयच उगवलेला अंगावरती. आता काही ना काय माझ्या बोटावरती माझे खूप सारे तीळ आहेत. बघा आता एक बघा, आता हा मला आज दिसला, आता हे बोटाच्या मध्ये आलं इकडं. आता तो वाला बघितलेला तर जस्ट साईडला बघितला तर हे बघा इकडं पण एक. आता जस्ट हा वाला बघितलेला तर इथून टर्न करताना बघितलं तर बघा इथं पण एक छोटासा येतो. आता बघा दिसतं इथं पुढे. फाईन फ्रेंड्स हार रेडी आहे. आता काय बाकी पॅकेजिंग. अरे भेट पिशवी आजच. बापरे बुधवारचा मार्केट आहे फ्रेंड्स. आणि मार्केट लागल्या पहिला आपल्याला गाडी घेऊन यायची, नाही तर मार्केटमधून गाडी काढणं पॉसिबलच नाही, कारण की पूर्ण रस्ता पॅक असतोय. वा मार्केट लागायला लागलंय. तिथं माझ्या लक्षातच नाही आज पटपट तर गाडी नाही तर पाठच्या साईडने आणावी लागेल. आपल्याला थोडं लवकर निघावं लागेल. काय का पण ना काय तू काय बोलते. तू का सांगतो. तू पहिला बोल, तू बोल. मी म्हणणार होती की आपण उद्या डिलिव्हरी घेतली पाहिजे होती. उद्या गुरुवार आहे ना, छान असा वार म्हणून. आज झाली बोललो आपण, त्यांनी गेली लवकर आपल्यासाठी 4 दिवसातच. ठीक आहे हा काय ते तू बोलते खाली, पण मी बोलते लवकर जाऊन आणली पाहिजे, का. कारण की आता मार्केट लागेल बुधवारचं. तो रस्ता इथून पूर्ण पॅक असणार. आता लावायला चालू झाली तेव्हा मला लक्षात आलं. ते दुकानातून घेतलं बेटा, अजून कुठून. आणि ते खूप जुनं आहे. आज अशी स्पेशल डे काइंड ऑफ बेगिंग अ बेबी होम. खूप वेळानंतर फॉर्मल्स. आणि ते झाले ना, आता पोट मध्ये वाढलेलं टाईट होत होतं, आता थोडस आहे जिमला जात. बेल्ट लावायची गरज नाही मला वाटतं. है ना मुलं, बेल्ट नको ना. नको बेल्ट नको. चांगलं वाटतं बेल्ट लावणं. हाय संजय सिंगाने. काय अच्छा काय नजर नाही लागायचं. अरे कुठून शिकते रे हे सगळं तू. चल आय एम रेडी. थोडस आता बेल्ट ना नको. हे उलट जरा जास्त बरोबर वाटतं. तुझ्या विदाउट बेल्ट. नाही बेल्ट लाव.
मोठा दिलाय रे, मोठा दिलाय. एवढा मोठा आहे. अरे खूपच जास्त मोठा झालाय. हे बुगू आरामात बेटा. नाईस नाईस नाईस, छान वाटतंय. काय वाटतंय? अजून किती वेळ निघायला? झालं फक्त टचअप. म्हटलं बघा पावडर लावतो तरी मला काहीतरी लावते. काय बोलतात त्याला? ब्लॉटर. जेल कॉम्पॅक्ट. ह्यानी कलर नाही आहेत ना तो स्किनवाला. ह्याच्यावर कलर दिसतोय का कोणता? ओके, आम्हाला हेच पाहिजे थोडं मॅट फिनिशिंग. डोंगरात जा ना. हिने जे काय लावलं ना हे डिस्को पावडर सारखं झालंय तोंड. ते हात बघा सटक करून सटकतं असं एकदमच असं असं वरती, म्हणजे एक अशी वरती एक लेअर आल्यासारखे झाले. एकदम स्मूथ तोंड झालंय. छान दिसतंय. बुगू तुझा चष्मा दाखव. तुझं पण छान. माझं 45 रुपयाचा वेगळा आहे जरा. मी तर हे स्कूटीवरती डोळ्यात काय धूळ वगैरे जाऊ नये म्हणून घेतलाय. बट काय बरोबर दिसत ना. चांगलं वाटतंय. काय कॉम्बिनेशन आहे. पिवळा म्हणजे मरून आणि ग्रे आणि खाली ब्लॅक सॉक्स आणि ब्राऊन कलरचे शूज. सगळा वेगवेगळा रंग. फोनचा ऑलिव्ह ग्रीन, गडीचा ग्रे. छान छान. चला 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 चला. छान छान पाया पडा, आशीर्वाद द्या, बोलू द्या पप्पाला. थँक्यू सो मच. चला अशीच कृपा राहू दे. अरे आपण येणार आहे परत. 4 व्हीलर फ्रेंड्स आपण घ्यायला चाललो रिक्षाने. बिकॉज येताना स्कूटी जर मी घेऊन गेलो तर येताना स्कूटी कोण आणणार त्याच्यासारखं. गुगल पे आहेत ना दादा? शोधिसी मानवा. तर फ्रेंड्स आपण आता पोहोचलोय CR मोटर्स इथं पुन्हा एकदा. आता आपल्याला CR मोटर्स. तर पूजा फायनली आता इथून स्टेप इन करणार, ते बाहेर निघताना स्टेप आउट होणार कारमधूनच. मग छान. नाही नाहीये, गेस करा बघू कोणते. थोड्या वेळात थंबनेल मध्ये तर आहेच. हा सर मध्ये येतं या साईडला ऑफिस. गाडी हँडओव्हर करायच्या अगोदर फ्रेंड्स हे विनीत सर यांनी आपल्याला इतके छान छान कुपन्स दिले. रिसॉर्टचे, स्टेजचे, मुंबईच्या बाहेर आणि बरेचसे वॉटर पार्कचे भरभरून आपल्याला कुपन्स भेटलेत, ज्याच्यामध्ये फ्री स्टे, डिस्काउंट आहे, 1-on-1 फ्री, असे बरेचसे छान छान ऑफर्स आहेत. हो जस्ट आपण ना फ्रेंड्स फ्रायडेला का आय थिंक सॅटर्डेला आलो. वेनसडे. हां लास्ट वेनसडे होता. वेनसडे की थर्सडे होता? वेनसडे मार्केटला गेलो होतो आपण, सामान सगळं घेतलं होतं आणि आलो होतो. हां तेव्हा बुगूला मी दवाखान्यात नेलं होतं बरोबर. तर तेव्हा जस्ट जाऊन आपण आलो आणि आपण जस्ट यांना सांगितलं असं असं आहे. आणि त्या दिवशी प्रोसिजर चालू आणि आज आपल्याला कार भेटली पण. इतक्या म्हणजे हार्डली आय थिंक 1 वीक. ते पण मध्ये 2 दिवस सॅटर्डे संडे होता त्यामुळे. नाही हे पूजाला ही गोष्ट करायला लय आवडते हे सगळं. अच्छा तिथंच उभी आहे. अरे वा. चल फ्रेंड्स आपली फर्स्ट कार. खूप एक्साइटमेंट आहे मला. तर हे आपण एक्स्ट्रा काम करवलंय. एक बॅक कॅमेरा आणि आतमध्ये सिस्टम बसवलेलं आणि ही थैली बिली पकड यार एक सेकंड. फ्रेंड्स ही असणारी आपली फर्स्ट कार. ही आहे आपली फर्स्ट कार. आठवण देवा विश्वास. फायनली न्यू फॅमिली मेंबर.
युजर एक्सपिरियन्स म्हणून मी खरंच सांगतो, आम्ही जस्ट 1 वीक अगोदर आलेलो सर, राईट? आणि 1 वीकच्या अगोदरच सॅटर्डे संडे होता, जसं मी मगाशी म्हटलं, म्हणून ते 2 दिवस बदले गेले, नाही तर त्याही अगोदर आपली डिलिव्हर झाली असती. मला तर काहीच नाही, हॅसल फ्री एकदम. माझं जे पण प्रोसेस होतं ते सगळं झालं. काही डॉक्युमेंटेशन, जे पण व्हॅल्युएशन वगैरे जे होतं ते इतकं स्मूथली झालं की मला काही असं वाटलं नाही की यार ह्याच्यात किती प्रोसिजर चालू आहे किंवा काय चालू आहे ते. ओके. आणि सर हमेशा अवेलेबल होते, विनीत सर. थँक्यू सो मच सर. एकदम छान युजर आपला एक्सपिरियन्स होता तुमच्यासोबत. कस्टमर एक्सपिरियन्स एकदम ग्रेट होता माझा. नक्कीच पुढे जाऊन परत आपला विचार असणारच आहे, मी अगोदर बोललोय. तर नक्की पुन्हा सरांशी भेटू आणि परत काहीतरी अजून बेटर अजून हे करायला बघू. तर थँक्यू सो मच ओव्हरऑल सर फॉर द एक्सपिरियन्स. नक्की पुन्हा भेटू सर. थँक्यू. आणि सोबतच फ्रेंड्स आपल्याला कारचं जेवढं पण सांगितलेलं स्टार्टिंगला गाईड केलेलं मिश्राजी, थँक्यू सो मच मिश्राजी. वेलकम. बहुत बढिया. आणि ह्यांनी आपल्यापैकी त्यांनी कार सगळ्या गाईड केल्या होत्या बघा. इथे व्हरायटी बघा, रेंजेस खूप सारे कारमध्ये. आणि मी होतो कन्फ्यूज, बहुत कन्फ्यूज था सर, राइट? पूरा एक दो घंटा मैंने आपके साथ इधर स्पेंड किया गाड़ी देखने में. एकदम सही. हां. तर त्यांनी फायनली मला सजेस्ट केली माझ्या रिक्वायरमेंट अनुसार, मला जेवढी प्रॉपर बसेल, जे मला प्रॉपर आहे आपल्या फॅमिलीसाठी, त्यांचे सजेशन घेऊन मग आपण ही कार फायनली बुक केली आणि ती आपल्या हातात आली. थँक्यू सो मच मिस्टरजी. वेलकम. एक सेकंड आतमध्ये पण तिला सांग फक्त पोच द्यायला. अच्छा. ओ गॉड, आतमध्ये चालू आहे. जरा. मी ट्राय केलं. हे बुकून आहे बघ काढला. बुग्गू बेटा, मम्माला हे. बाबा हर्ष, मला भीती वाटते हर्ष गाडी चालवतोय ते. ए बाबा काय बोलती. हो, कार इज बीन स्टार्टेड आणि खूप स्मूथ आहे. गणपती बाप्पा मोरया. फायनली आमचं सेकंड ड्रीम पूर्ण कम्प्लीट झालंय. किती So- स्मूथ आहे, किती पूजा स्टार्ट असल्यासारखी वाटते. हा ओ सीट बेल्ट. मी जे मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये शिकलोय ते सगळं आता. तो सगळं आता कामी आणणार आहे आणि आता आम्ही जाणार आहे. मला भीती वाटते आतून. ए बाबा, ए बस, तू पण लाव सीट बेल्ट मी लाव. लावते, तू चालू लवकर लाव, सीट बेल्ट लाव दे. चालू कर. फर्स्ट गिअर अँड नाव. हर्षा कॉन्फिडन्स लेवल बघता. अरे थांब यार पूजा, मला तू भीती दाखवते. नाहीतर काय. नाही, हर्ष करणार. हर्ष चालवणार. बघू नको ते करू. ऑन रोड गाडी ऑन रोड. बाप रे, नेक्स्ट लेवल खुशी आहे. पूजा आपल्याकडे कर, आपली तोंड तरी दाखव. शिट. खास करून माझा मारुती घेण्याचा काय होता उद्देशच हा होता की मला हे समोरचं जजमेंट सगळं दिसतंय फ्रेंड्स. ओके, अजून नंतर सांगू मारुती का चूज केली ते. आता- मारुती, आपली गाडी कोणती आहे? मारुती 800 2020 टन. VX आहे. टन. तर आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये, बिकॉज आम्ही तिथे काही गाडीची पूजा वगैरे केली नाही. पहिला आम्ही इथून घेतली आणि मग म्हटलं की मंदिरात जाऊन भटजींकडूनच पूजा वगैरे करू. आणि ऍक्च्युली गुरुवारी वगैरे घ्यायचा विचार होता, पण जाऊ दे, कारण का प्रोसिजर वगैरे सगळ्या गोष्टीच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही जाऊ दे आज घेतली आणि आजच्या दिवशी घेतली. सो बघू आता मंदिरात जाऊ, पूजा वगैरे करू आणि मस्त. थँक्यू. आणि हर्ष थांब, त्यांना जाऊ दे. अरे नाही होणार रे, मला भीती वाटते, पण ठीक आहे. खड्डे बिड्डे सांभाळ. हर्षने स्कूटी शिकला. हर्ष स्कूटीवरती मी एकदम आरामात बसू शकते, तर मग हर्ष बरोबर कारमध्ये पण मी आरामात बसू शकते. मला हर्षवरती पूर्णतः असं बोलून भरोसा आहे. असं बोलून मला भीती द्यायला बघू, लागली. बस एवढं. कसं वाटतंय? तर हिअर इट इज आमचा वेनसडे मार्केट, आणि हा मार्केट अजून त्यातून स्टार्ट काढली, नाही गाडी झालाय. काढली. त्यातून गाडी हर्ष काढतोय. आमची नवीन गाडी या मार्केट मधून काढतोय, पण अजून मार्केट स्टार्ट नाही झाले. सर पूजा गप्प बसा, तुम्हाला कन्फ्यूज करते आता. अरे तुला माहित नाही इथून जाण्याचा रोड आहे तो, सोनूबाई. पण तो रस्ता खूप खराब आहे, खड्डे. जरा नवीन कार आहे, जरा थांब ना. अरे 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 मग? अरे 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 कुठून त्या खड्ड्यातून एकदम हे करत. मग घरी चालली तर आपण फर्स्ट घरी नाही, तिथून जाऊया आपण. ते तिथे मंदिर आहे, पूजा वगैरे करू, दिसेलच. आणि भटजींना पहिलं जाऊन सांगून येते. आता इथपर्यंत आलोय आपण, आणि एका बाईने टेन्शन दिलं, बोलते बघ लॉक काम नाही करत आहे. तर ते वरचं बटन तिथून लॉक ठेवलंय आणि दरवाजा ओपन करते.
तर मी आले विचार, तू इथेच बस हर्ष बरोबर, मी आले. अरे चला तू पूजा दोन जाईल मिनिटं थांब ना, पंडितजींशी मी आले बोलून येईल. विचार. हर्षीला तोपर्यंत बोला. आपण थोडंसं बाहेर फिरू. बेटा काय चालू आहे बेटा? 2 मिनिटं थांब, हर्ष बरोबर गाडी बघतो परत. तिचा हात आतमध्ये घे. अच्छा हे पहिलंच आहे आपल्याला. अजून काय काय छान 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 गोष्टी करायच्यात फ्रेंड्स. बघा एक रेअर व्यू मिरर भेटलाय. गाडीचं स्पेसिफिकेशन आपण येत्या काही ब्लॉग मध्ये देऊ जर तुमची रिक्वेस्ट असेल. गाडीमध्ये काय आहे, गाडीचं मॉडेल काय, अजून काय काय गाडीमध्ये भेटलंय काय नाही ते नंतर. आज आपण प्रॉपर गाडी घेतली आणि मी खुश आहे. मी गाडी तिथून ते इथपर्यंत आणली, 2 गेअर वरतीच आणली. 3रा गेअर टाकला नाही अजून, काय गरज पडली नाही. तसं पण खड्डे खड्डे आहेत, मार्केट आहे, थोडी गर्दी आहे. बघू ट्रिप्स बघू, पण 4 व्हीलर आय लव्ह इट. काय बेटा तसं काहीच करू नको रे बाळा प्लीज. काचेवरती काहीच मस्ती नाही पाहिजे बेटा. हे एक एक्स्ट्राचं सिस्टम मी बोललो ना तुम्हाला, हे करून भेटलंय ते हे करून घेतलंय सकाळीच. अरे तर बॅक पार्किंगचं कुठं आहे? पार्किंगचं बघायचं. हळू दरवाजा बंद कर, जोरात आपटते. चला आतमध्ये वायफाय पण कनेक्ट करून टाकलाय आणि इथे सगळं एकत्रच केलंय का? हो पंडित जे आहेत फ्रेंड्स मस्त वेगळी आता पूजा करतात. बाकी हार नारळ हा देते. बोले तुकडा ते लावून वरती असं थोडं वरती. हार द्या हार. आता हे सगळे स्पेसिफिकेशन मी गेले 2 दिवस बघतोय, हे कसं ओपन करायचं काय करायचं म्हणून थोडीशी आयडिया आली. नाही हे ऍक्च्युली हे हारामध्ये दाबलं जाईल. आपल्याला एवढं खाली घ्यायचंय थोडं. हार पण नंतर हार काढणार ना आपण पूजा झाल्यानंतर. नाही, हार पूजाला हार कशाला काढणार? हे ह्याला बसलं तर हे बाहेर नाही निघणार हार. नाही निघणार, नाही वरतून लावावं लागेल. पुन्हा सोडायचं हर्ष, एवढे काठी नको माझ्या. तुमचं मिट्टी करा होईल तुम्हाला. आता बंद करायचं. तर हार आहे ते जास्त पण tight नको, थोडासा मधोमध मोठा झालाय वाटतं. आलं हा हा चालेल. आता ते आता बरोबर बनवत होते हारवाले. मीच त्यांना सांगितलं 3.5 फूटचा मोठा बनवा. Please be smooth with us and I'll take care of you as much as possible. हे बघ इथे ठेव. More, I'll take care of you and we'll love you and you will be always be with us and you will be always with us. हे घे. इथे ठेव, इथे ठेव, इथे. तो काय नाही करत रे ठेव खाली. डॉगीज बाई, तुला घाबरली बुगडी समजलं? तुला घाबरली ती. इकडे नाही मारायचं नाही, तो आपला फ्रेंड आहे ना बेटा. इथे ठेव, इथे. इथे ठेव, इथे. हे पेढे दिले की नाही पूजा? तिथं तर आपण पेढे दिले. आपण मोटर्सवाल्यांचे पेढे दिलेच नाही. काय वेळ पण. नाही आता सुसू नाही. नेक्स्ट टाइम येईल तेव्हा सुसू कर पाहिजे. आता नवीन आहे गाडी, प्लीज गाडीवर सुसू नको करू. सर तर तुला पेढा देतो इकडे. तर हे घे सगळ्यात ये इथे. थांब जातो आणि आता दर्शन करून येतो. गाडीकडे लक्ष ठेव प्लीज, सुसू करू नको गाडीवरती. मी बघतो इकडून. मी तर पहिल्यांदाच येतोय टेम्पलमध्ये. पूजा ऑलरेडी येऊन गेली. जाताना वाजव बेटा चल. ये ना बघू पण. वाजव लवकर. वाजव. पकड पुढे वाजव. वाजव. पकडून ठेव. पकड आणि घंटा जवळ आण. वाजव. शाबाश. काय करणार बेटी. पूजा ते पण 2 दिवस त्यांना वाटलं ते. नाही राहू दे.
हा आरती नंतर प्रसाद 6 वाजता आरती होईल ना त्याच्यानंतर प्रसाद वाटेल. हा 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 माझी लक्ष्मी थँक्यू द्यायला चार्जिंग एक लक्ष्मी थँक्यू बेटा. चलो फ्रेंड्स प्लेझेंट डे 18th Feb we had our own car and that's all possible just because of your love and support friends. जेवढं होईल अजून आपण ट्राय करू अजून बेटर करायचं काय काय कॉन्टेंट अप करू अजून जेवढं होईल तुम्हाला फॅमिली एंटरटेनमेंट कपल कॉन्टेंट. चला आता इथून व्हिडिओ कॉल चालू होतील. पूजा विजा झाली आहे सगळी. काय तुमची रिक्वेस्ट असेल आपल्याला 4-5 जरी कमेंट आली काय स्पेसिफिकेशन आहे काय गाडीमध्ये काय बसवलं एक्स्ट्रा हे ते सगळं काय 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 ते एका वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगू. चप्पल घालून वरती डिमांड नाही असेल तर जायचं. बेटा चप्पल खाली आहे. साथीबाई थँक्यू थँक्स अ लॉट डिंकी चिका डिंकी चिका थांब. हे बघ. हाय कुकी. हाँ. हो थांबा मी आता घरीच येते. थांब आले घाल ना. तू हे कर तू अनलॉक करायचं शिक. कसं करायचं? हे बघ ह्या साईडला अनलॉक आहे पण बघू ते सोड. हा दाब. नाही खालचं वाला अनलॉक आहे. हा ते बघ खाली अनलॉक. थँक्यू. अरे तुमच्या सर्व्हिसमध्ये पूजा आपण पेट्रोल भरला पाहिजे. कांडी एकच आहे पेट्रोल भरून नका. गाडी आली फ्रेंड्स आपल्या बिल्डिंग खाली आणि आता पूजा मस्तपैकी पूजा एवढं लक्षात ठेव की निघालं पाहिजे. हे बघ. नाही ते ह्याच्यावरून निघालं पाहिजे. एक पण पेढा आपण पुरीचा कारवाल्यांकडे दिला नाही लक्षातच नाही करायचं. त्याच्यात पाय फक्त तिचे बुडव. प्लेट खाली घेतो लागले हा लागेल. कुठे सोडू कुठे तुला उचललं पाहिजे. पाणी गडबड उचल पाय. बोट शूट कर. ये साहब है हमारा अधिकारी. अरे उनको भी तो पहले अरे ये उनको पहले देना चाहिए. आम्हाला पण फिरायला यायला लागेल मग. या मग नवीन गाडी जाऊ. कुठली गाडी नवीन घेतली? तुम्हाला पण भाऊजी थँक्यू सो मच सरुताई. अरे हा माझ्या लक्षातच नाही. थँक्यू. अरे बाय. फायनली झाली. घेतली. तुझं पार्टी देणार आहे. मी वरती तेच तुम्ही मला पार्टी द्यायची. ज्याने घेतली तो देणार ना. हा चुकीचा पार्टीचा नियम आहे. जो घेतो तो ऑलरेडी खड्ड्यात गेलेला असतो त्याला बरं पडण्यासाठी दुसरी पार्टी द्यायची. चावी काढ. आतापर्यंत फ्रेंड स्कूटीमध्ये मी 300-400चं पेट्रोल भरत होतो. आज पहिल्यांदा आता ह्याच्यामध्ये ते एवढं थोडं चालणार नाही. आता ह्याच्यामध्ये किती 30 लिटरची का 35 लिटरची टाकी आहे. पहिलं पेट्रोल आपण भरलंय 1200चं. कसं स्कूटीमध्ये 300-200 रुपयाचं पेट्रोल भरत होतं पण तसं गाडीमध्ये नाहीये. गाडीमध्ये डायरेक्ट 1000 ओ. पण जशा गोष्टी आपण घेतो तसं त्या गोष्टींचं मेंटेन. आता जातोय आपण तिथे खायलाच जातो. कुठे जायचं खायला? गार्लिक ब्रेड. हा आता काय काम करू.
आपली गाडी तिथंच उभी आहे फ्रेंड्स पुढे आणि आपण जाऊन येऊ पटकन स्वामींचं दर्शन घेऊन येऊ. त्यात फ्रेंड्स मी गाडी घ्यायला जायचं. बुगूची पण म्हणजे बुगू पण जेव्हा येत होती तेव्हा पण तुम्हाला माहिती मी पूजा पल्लीस तो हॉस्पिटलमध्ये होती. मी घरी गेलो, फॉर्मल बिर्मल कपडे घातले बिकॉज वेलकम चांगलं केलं पाहिजे राईट. बट मला वाटलेलं शूज घालून बसतोय मी तर थोडा प्रॉब्लेम आहे मला ABC मध्ये, क्लच ब्रेक एक्सेलेटर मध्ये, बट नाही झालं. शर्ट घातले हे घातले तर शूज पण प्रॉपर असले पाहिजेत. पूजा बोलत होती साधे शूज घाल, बट नाही. प्रॉपर हे वाले शूज घातलेत. आता आपल्याला ह्यांनी हे रेस्ट दिलेलं आहे पेपर खाली, बरोबर प्रॉपर हे वाले शूज घातलेत आणि मला ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही होते, व्यवस्थित होत आहे. चप्पलमध्ये अजून चांगलं होईल बट ह्याच्यात होत आहे अजून. सॉरी विनीत सर, आम्ही विसरून गेलो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मस्त एकदम स्मूथ चालते. फिरलो आम्ही मगापासून, एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. 5 वर्ष तुम्हाला गाडीमध्ये बघायची गरज नाही, पण मी तुम्हाला 2 वर्षानंतरच अपग्रेड करायला लागेल. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. तो फ्रेंड्स पिझ्झा टाइम. पार्टी 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 की पिझ्झा? हां फ्रेंड्स, पार्टी टाइम. पिझ्झा, कोक आणि गार्लिक ब्रेड. यस यस. पहिला आपण सुरुवात करू गार्लिक ब्रेड पासून. पिझ्झा खाऊन झाला फ्रेंड्स आणि बघा आपली, मी विचार करतोय याचं नाव काहीतरी छुटकन वगैरे पण नको. दर्शन मोठं पाहिजे आपल्याला. मारीचं आपलं तर एकदम वेगळंच नाव मी विचार केला. रायनो किंवा बल्बसॉर किंवा पिकाचू कसं वाटेल. क्यूटचं नाव बट मस्त. बघू काहीतरी एक नाव डिसाईड करू आणि शेअर करू लवकरच. बाकी हा ब्लॉग करू इथंच पूर्ण. आता पोचू आपण घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. इतका वेळ गेलात आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून काय. Thank you so much for all your wishes, friends. Take care. Bye bye. Bye bye.